शासनाचा निर्धार आहे। महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन, अकृषी कर, वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे। विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे। प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे। बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता 90 वर्ष करण्यात आला आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहेत। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26% आहे। वाढवण बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे। सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे। या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल। वाढवण बंदराजवळ मुंबईतले 3रे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे। हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात मौजे बुर्बे येथे बंदर निर्मितीच्या 4,259 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास खासगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटा पर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधा युक्त बोटींच्या साठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे। मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरता सुसज्ज जेटीचे 229 कोटी 27 लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे। दिघे जिल्हा रायगड, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसेच कालेर, डोंबिवली, कोलशेत, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथील जेटींची कामे प्रगतीपथावर। काशीद जिल्हा रायगड येथे तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे। हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांच्या मध्ये 8,400 कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल।